रावणवाडी येथील खून प्रकरणाचा छडा, एलसीबीकडून आरोपीला अटक। रावणवाडी येथील महाजन ढाबा मालकाच्या खुनाचा गुंता उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाला यश आलं आहे। ढाब्यावर काम करणाऱ्या कामगारानेच दारूसाठी पैसे न दिल्याने आणि शिवीगाळ केल्याने मालकाची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। 20 मे रोजी रावणवाडी येथील रहिवासी दुर्गा राजकुमार हिरणखेडे यांनी तक्रार नोंदवली होती की त्यांचे पती राजकुमार हिरणखेडे यांची कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने डोक्यावर व गळ्यावर वार करून हत्या केली आहे। ही घटना 19 मेच्या रात्री 9 ते 20 मेच्या सकाळी 6च्या दरम्यान महाजन ढाब्यावर घडली होती। तपासाची चक्र फिरली। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर आणि त्यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला। तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ढाब्यावर काम करणारा मजूर महेश प्रकाश नेवारे वय 22 वर्ष राहणार मुरपार याची हालचाल संशयास्पद आढळली। हत्येचं कारण, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपी महेश याला दारूचे व्यसन होते। घटनेच्या रात्री त्याने मालक राजकुमार हिरणखेडे यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले, मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला, शिवीगाळ केली व मारहाण केली। याचा राग मनात धरून राजकुमार हिरणखेडे झोपेत असताना आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा जीव घेतला। आरोपीला पुढील तपासासाठी रावणवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय डोंगरे यांच्या सूचनेनुसार एलसीबीच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, गोंदिया।